नेमका काय विषय झाला तेवढं? नेमका विषय वरनं गाडी उडवत आली, ते आत बसलेले ते जरा वयस्कर लागलेले इथं त्यांना. ते काय झालं, आम्ही दुकानात होतो, एकदम आवाज आला एकदम जोरात. ते आम्हाला काय वाटलं काय झालं काय जोरात, मग तिकडनं गाड्या उडवत आले ते एकदम. आणि लहान मुलगा एकदम उडून, 1 वर्षाचा मुलगा आहे, तो उडून पडला आणि त्याच्या आईला पण लागले बहुतेक तिथं. असं झालं. त्याचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा वरनं 4 गाड्या निघाल्या, वरनं मोठी गाडी आली. मोठी गाड्यानंतर बारकं मूल आणि नवरा बायको त्याचने पहिल्यांदा उडवलं. त्याचने उडवलं, त्या पहिला बारक्या पोरग्याला बाहेर काढलं. बारक्या पोरग्याला त्या आईला काढल्यानंतर बाहेर रिक्षात बसवलं, पाणी पाजलं. नंतर गाडी पलटी झाला, तिथल्या बाकीचं उचललं. टेम्पोत 2 सप्लायला होते, ते टेम्पोतले पहिला उचललं. शिप्यारमध्ये नेण्यासाठी त्यांची सोय केली आम्ही. हे साहेब आले, बाकी कार्यकर्ते आले, नेऊन त्याला रिक्षातनं सिटी हॉस्पिटलमध्ये रिक्षातनं नेऊन पोचलं काम केलेलं आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे ॲम्ब्युलन्स आलेला नाही, एक ॲम्ब्युलन्स आली नाही. माझी रिक्षा आहे, ॲम्ब्युलन्स आहे, मोफत सेवा यांची सेवा आहे. आणि टेम्पो आला, टेम्पोतनं दोघांना नेलं. ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन लावलेला आहे तिथं, लवकर आले नाहीत म्हणून ॲम्ब्युलन्स नेलं. आणि इथले सर्व भागातले कार्यकर्ते सगळे होते टोटल. तिने त्यांचं सर्व मोलाची सगळे मुलाचा पेढा मिळाला, सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे. तर असं कुठे जर ॲक्सिडेंट झाला, रिक्षावाला कुणी त्रास देऊ नये ही माझी विनंती आहे. कुठं पण असली की सहकार्य करताय. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना.